हाय, हॅलो, नमस्कार, वेलकम वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि बघा 12:30 वाजलेत आणि आज सकाळपासून वातावरणच आहे आणि एवढा जोरात अचानक आता पाऊस सुरू झालाय. आज तर दिवसभर फार म्हणजे हेवी रेनफॉल सांगितलंय तसं तर. त्याच्यामुळे काल शाळेला सगळ्या काल रात्रीच 9 वाजता मेसेज आले की शाळेला सुट्ट्यात आज. सगळीकडेच फार पाऊस होणार आहे. मग ह्या दोघी पण आता जस्ट झोपी गेल्यात, सान्वी आणि सावी. सकाळी थोडासा स्वयंपाक जास्तच करून ठेवला होता मी, कारण थोडा उशीर पण झाला होता नाश्त्याला सुट्टी असल्यामुळं. मला थोडंसं दुपारचं पण आवरून घ्यावं, मग आपल्याला थोडासा वेळ मिळतो. मग एडिटिंग करायची असेल किंवा शूट करायचं असेल त्याच्यासाठी थोडासा एक्स्ट्रा वेळ मिळून जातो. आणि आता आणखीन एक होतं की 12 सप्टेंबरला सान्वीचा बर्थडे होता, पण आम्ही तेव्हा होतो तिरुपतीला. तिचं पण आम्ही छोटंसं सेलिब्रेशन केलं होतं. पण म्हणजे मी मुद्दामूनच तसं बुकिंग केलं होतं की 11 तारखेला बुकिंग आणि 12ला तिचा बर्थडे. माझं असं असेल म्हणजे आमच्या दोघांचे हे म्हणतात की लेकरांचे बर्थडे मोठे केले पाहिजेत. किमान 2 तरी, 5वा आणि 10वा. पण 10व्याला मला वाटतं की एवढे मोठे लेकरं झाले तेवढे मोठे काय बर्थडे करायचे ना. त्यात सगळे पाहुणे रावळे बोलवा, त्यात पुन्हा एकाचं हे, एकाचं ते, एकाचं ते. मेन बर्थडे असतो ज्याचा त्याला टेन्शन देतो तर राहूनच जातं. पण बाकीच्या गोष्टी आपल्याला जास्त बघत बसावं लागतं. म्हणून माझं असं असतं की आपण तिच्या म्हणजे दोघींच्याही बर्थडेला आपण किमान मग वर्षातून 2 वेळेस तरी बाहेर जाऊ फिरायला, किंवा त्या दोघींच्या पैकी एकीचा बर्थडे असेल किंवा आमच्या दोघांच्या पैकी असेल. त्याच्यामुळं मग म्हणलं त्यावेळेस तिला बर्थडेला आपण बाहेर घेऊन जाऊ. म्हणून ते तिरुपती बुकिंग आमचं चाललंच होतं, कारण सावीचं जावळ काढल्यामुळे आम्हाला तिरुपतीला जायचं होतं. म्हणून ते म्हणलं की त्याच एका पिरियडमध्ये, कारण हे पिरियड खूप चांगलं असतं, तिथलं वातावरण पण चांगलं असतं. त्याच्यामुळं मी सप्टेंबरमधलं बुकिंग केलं होतं. आणि दुसऱ्या दिवशी तिचा बर्थडे होता, आदल्या दिवशी दर्शन होईल आणि दुसऱ्या दिवशी बर्थडे असल्यामुळे म्हणलं बाहेरच होईल बर्थडे म्हणून. पण परत तिचं असं होतं की मला माझ्या मैत्रिणीसोबत मधनच करायचंय. माझ्या बर्थडेला मैत्रिणी नाहीये. मग तिला फार लागतं, म्हणजे मस्त एन्जॉय करतात त्या पण येऊन. त्याच्यामुळं मैत्रिणीसोबत तिला वाढदिवस करायचा असतो. मग तिला मी जायच्या आधीच म्हणलं होतं की आपण जेव्हा वापस येऊ तेव्हा परत आपण मैत्रिणी बोलवू आणि त्यांच्यासोबत बर्थडे करू. पण आता असं झालं की वापस आलो आणि तेव्हा एका मी यायच्या आदल्या दिवशीपासून कंटिन्यू पाऊस सुरू आहे, कंटिन्यू. आणि येता पण येत नाही. एकदा पाऊस सुरू झाला की एवढा म्हणजे ते ढगफुटी झाल्यासारखाच पाऊस होते. त्याच्यामुळं नाहीच ना, कोण पाठवणार पण नाही तसं की आपल्या लेकराला. आता आपणच नाही पाठवणार जर असं पाठवायचं असेल तर. त्याच्यामुळे म्हणलं आज करू आता. म्हणलं आज काही घरी नाही होणार. थोडंसं बाहेरच घेऊन जाईल. तिच्या 7-8 मैत्रिणी आहेत. त्यांना बाहेरच बर्थडे करायला घेऊन जाईल मी. पण आता मी तेच ठरवलंय आणि आता झालाय पाऊस सुरू. कारण मी तिला काल सकाळी सांगितलं होतं की शाळेत सगळ्यांना सांगून ये की 6 वाजता यायला म्हणून. पण काल एवढं वातावरण होतं दुपारी पावसाचं. ऊन पडलं होतं म्हणून म्हणलं आता जाईल ना, आता बास झाले ना, आता दसरा आला किती दिवस पाऊस येतोय. म्हणलं आता जाईल पाऊस. पण काल रात्री परत हे झालं, काय म्हणतात ते, हवामान खात्याचा अंदाज की उद्या दिवसभर खूप पाऊस आहे. मग आता बघूया. आता मी सगळ्यांच्या घरी फोन पण केले की पाठवा. पण त्यांचं असं म्हणणं होतं की पाऊस नाही आला तर पाठवतो आम्ही. मी म्हणलं की आता तुम्ही पाठवा म्हणलं, नंतर पाऊस आला तरी मी सगळ्यांना घरी सोडेल व्यवस्थित. बघूत आता, पाऊस जर नसेल तर येतील किंवा मग जेवढ्या येतील तेवढ्यांनाच मी घेऊन जाईल. तोपर्यंत आता आहे वेळ. सो म्हणलं माझं ड्रेसचं कलेक्शन मी तुमच्यासोबत शेअर करते. कारण मी आता तिरुपती बालाजीला जाताना पण शॉपिंग केली होती. ते पण मी तुमच्यासोबत शेअर केलं नव्हतं. मग म्हणलं आज ड्रेसचं कलेक्शन शेअर करते. साड्यांचं कलेक्शन पण मला तुमच्यासोबत शेअर करायचंय. पण ते असं खूप एखाद्या ब्लॉगमध्ये होणार नाही, कारण खूप साड्या आहेत. तर ते नंतर कधीतरी शेअर करेल. आज मी तुमच्यासोबत माझं ड्रेसचं कलेक्शन शेअर करते. हा ड्रेस मी ह्याच्या नेक डिझाईनमुळे घेतला होता. खरं तर मला ह्याची नेक डिझाईन खूप आवडली होती, थोडीशी वेगळी होती, म्हणून मी हा ड्रेस घेतला होता. आणि हा प्युअर कॉटन आहे, सो स्किन फ्रेंडली पण खूप आहे हा ड्रेस. त्याच्यावर मी व्हाईट पॅन्ट घालते. ही व्हाईट पॅन्ट 2-3 ड्रेसवर जाते माझ्या. आणि ही मी फ्लिपकार्टहून मागवली होती 200-250 रुपयाला काहीतरी. आणि हा दुसरा पण, हा पण प्युअर कॉटन आहे. ह्याचा पण कलर असा फ्रेश आहे, त्याच्यामुळे हा पण छान दिसतो. आणि दोन्ही ड्रेसला, ह्या तिन्ही पण ड्रेसला साईडला पॉकेट आहेत.
आणि तिन्ही ड्रेस मी पॅन्टलून्समधून घेतले होते. ही जी व्हाईट पॅन्ट मी ह्या ड्रेसवर घातलेली आहे ती पण मी पॅन्टलून्समधून घेतली होती, पण ती जरा जास्तच फ्लेअरी आहे आणि फार वर जाते, त्याच्यामुळे मी जास्त ती घालत नाही. हा ड्रेस पण थोडासा लूजच होता, कारण ह्याची फिटिंग वेगळी होती, त्याला जास्त फिटिंगच करता येत नव्हती. आणि हा ड्रेस हा मला खूप आवडतो, हा कलर पण मला खूप आवडतो. हे व्ही नेक आहे आणि फक्त इथं वरच डिझाईन आहे त्याला नेकला, खाली पूर्ण प्लेन आहे. पण हे फक्त कलरमुळं घेतला होता मी आणि घालायला पण खूप कम्फर्टेबल आहे हा. मधून ह्याला कॉटनचा अस्तर आहे आणि बाहेरून सिल्क कपडा असल्यासारखा आहे. त्याच्यावर ही स्किन कलरची मी लेगिन्स घालते, फार स्किन कलरची पण नाही आहे, विदाऊट माझ्या स्किनचा कलर आणि त्याचा खूप वेगळा कलर आहे. जेव्हा आपण स्किन कलरची लेगिन्स घेतो तेव्हा फार लक्ष देऊन घ्यायची असते, कारण आपल्या स्किनचा आणि त्या लेगिन्सचा कलर सेम यायला नाही पाहिजे, कारण ते काही न घातल्यासारखंच दिसतं. परत थोडीशी फार डार्क घ्यायची आपल्या स्किनपेक्षा. आणि हा ब्ल्यू टॉप आहे आणि ह्याची पण फिटिंग वेगळीच आहे, हा लूजच राहतो थोडासा. आणि मला माझा हा ड्रेस पण खूप आवडला होता. हा 3 पीस ड्रेस आहे आणि ह्याच्यावरची ओढणी खूप छान आहे, त्याच्यामुळेच मी घेतला होता. पण खूपच मला नंतर असं वाटलं की फारच हेवी आहे, मला हँडल होईल का नाही, पण मला हा विदाऊट ओढणीचाच असा आवडतो. पण ही बघा ह्याची ओढणी खूप सगळी भरीव आहे, छान दिसते घेतल्यावर. पिनअप करून घेतली तर थोडीशी इझी जाईन हँडल करायला. ही अशी पण घेऊ शकते आणि पूर्ण प्लेट करून पण ती छान दिसत होती. आणि हा मी नेला होता ट्रिपमध्ये, पण ह्याची बारीच आली नाही म्हणायचं घालायची, कारण बाकी पण सारे खूप होते. मग आता हा इथेच एखाद्या ओकेजनला मी ट्राय करेल, पण मला हा पण ड्रेस खूप आवडतो. आणि माझा नेक्स्ट ड्रेस होता हा माझ्या बड्डेने आईनं घेतलेला मला बड्डेला. आणि हा असा राणी कलरमधून आहे, एकदम डार्क पिंक आणि नेट आहे, खाली बॉटमला पण थोडंसं नेट आहे. आणि ह्याची ओढणी सगळ्यात जास्त आवडते माझी ओढणी आहे, कारण ही नेटची ओढणी आहे आणि खूप सुंदर दिसते. मी हा मिंत्रावर पाहिला होता आणि तेव्हा मी सेव्ह करून ठेवला होता, तो रेड कलरमध्ये होता आणि मला घ्यायचा होता आणि मला सेम लोकल मार्केटमधूनच घेतलेला आहे हा. सो मला सेम दिसला, त्याच्यामुळे म्हटलं ऑनलाईन घेण्यापेक्षा आपण असं घेऊ. म्हणजे ड्रेसचं कलेक्शन तुम्हाला मी दाखवले, पण आता मी माझंच काम वाढवून घेतले. आता ग्रामेस राडा मीच केलाय, आता मीच आवरणार आहे म्हणा. या इकडं ड्रेसचं सगळं ठेवते मी आणि इकडं साड्या असतात, ह्या सगळ्या वॉशेबल साड्या आहेत. आणि खाली जे आहेत ते एका ह्याच्यात काठपदरच्या सगळ्यात आणि एका ह्याच्यात पार्टीवेअर आहेत. पण असं सगळं उलटफुलट झालंय. माझ्या कपाटाला माझ्याशिवाय कोणी हात लावत नाही, पण हा सगळा राडा माझ्याकडूनच होतो, कारण काही गडबडीत काहीतरी करायला जायचं नव्हते, खाली उडी होणार आणि परत ते आवरायचं. मी नीट केलेलं आवरलेलं कपाट 15 ते 20 दिवस काही व्यवस्थित राहत नाही, कारण माझी कामं सगळी काही गडबडीतच असतात. त्याच्यामुळे मी माझीच कामं वाढवत असते दरवेळेस. नंतर सगळा झालेला पसारा सगळा मी घडी घालून ठेवला आणि हा व्हिडिओ मी फास्ट फॉरवर्ड केला आहे. मला असं वाटतं की आपल्याला पण असं फास्ट फॉरवर्ड करता आलं असतं तर किती भारी झालं असतं. एखादं बटन असायला पाहिजे होतं, कामं पटापट आवरली असती सगळी. आज मी रेकॉर्ड करायला माईक लावला होता, कारण पाऊस येत होता, वाजत होतं खूप, फॅन चालू होता. फॅन मी बंद केला नंतर, पण ते माईकमध्ये तर आणखीनच खरखर खरखर आवाज आला आहे माझा. पण आता मी रेकॉर्ड केलं होतं, मी तेव्हा पाहिलंही नाही, त्याच्यामुळे म्हणलं जाऊ द्या. त्याच्यातच 2 ड्रेस आहेत जे मी नाही घालून दाखवले. त्यावर असं दोरा वर्क आहे आणि हा यांनी आणला होता मला अॅनिव्हर्सरीला. ते जेव्हा शक्यतो मला साडी ड्रेस काही आणतात ना, ते फेंट कलरचे आणतात, कारण त्यांचं असं म्हणणं असतं की फेंट कलर तुझ्यावर जास्त आणखी उठून दिसतो आणि फेंट कलर मध्ये स्किन टोन पण आणखी व्हाईट दिसते त्याची. म्हणजे फेंट कलर तुला ओव्हर शॅडो करत नाही, आणखी सुंदर बनवतो असं थोडक्यात म्हणायचं त्यांना. हे 2 ड्रेस आहेत, त्याची दोरावरची ओढणी आहे ह्याच्यावर, बॉटम ह्याच्यात कलर थोडासा फ्रेश दिसतोय, तेवढा फ्रेश नाहीये. इकली वर्क आहे ह्याच्यावर, नेक पूर्ण बॉटम पर्यंत, बॉटमला पण एक लाईन आहे, छान दिसतो. आणि बॉटम थोडस ओढणी, मोस्ट ब्युटिफुल पार्ट ऑफ इट.
एकदम ती नवरीला ओढणी असते तशी ओढणी आहे. आणि खरं तर मी ह्या ओढणीवर ड्रेस घेतला होता. मूलचंद मधून घेतलेला आहे मी पुण्याला जेव्हा गेलो होतो आम्ही गेल्या वर्षी तिथे घेतलाय. आणि आता हे 2-3 जीन्स आहेत. ते पण हे जीन्स आहे. कारण जीन्स टॉप मला काही एवढं म्हणजे घालण्यात येत नाही, कम्फर्टेबल पण नाही मी तेवढी. जेव्हा आम्ही फिरायला जाऊ लांब असं तेव्हाच जीन्स घालण्यात येते. त्याच्यामुळे मी शक्यतो लेगीज टॉप किंवा असे नॉर्मल पॅन्ट टॉप घेत असते, जे काही फिरून आल्यावर पण मला घरी त्याचा यूज होईल. कारण जीन्सचा यूज तर फक्त फिरायला गेल्यासच होतो. इथं काही मला घालू येत नाही कारण आमचा एरिया थोडासा गावाकडचा असल्यामुळे. ही एक जीन्स आहे. अशी काय म्हणतात त्याला पॅके खालून तो दिस इज अ ब्ल्यू इन कलर आणि हा असा पॅक बॉटम आहे. ती फिरायला जायच्या आधी ही थोडीशी ब्ल्यू आहे, फेंट ब्ल्यू आणि ही एकदम डार्क ब्ल्यू आहे. तुम्ही रामोजी फिल्म सिटीचा ब्लॉग बघितला असेल माझा तर त्याच्यात ही जीन्स घातलेली मी जशी आहे स्ट्रेट फिट आणि हीच मला जास्त आवडते त्याच्यापेक्षा कारण ती पूर्णच फिटिंग होऊन बसते आणि कम्फर्टेबल वाटत नाही. दिस इज लूज लूज ती फिटिंग तेवढी होत होती म्हणूनच मी ही दुसरी जीन्स घेतली होती. आणि आणखीन एक मी जेव्हा पुण्याला गेलो होतो तेव्हा झुडिओमध्ये मी ही जीन्स घेतली होती. मी एकदा पण नाही घातलेली म्हणजे घालण्यासारखीच नाहीये. फार इथपर्यंत घेतलं हाय वेस्ट तरी पण ती मोठीच होतीये मला एवढी मोठी साईज आली. कारण ही आम्ही झुडिओमध्ये घेतली होती. ती पण स्ट्रेट फिटच आहे त्याच्यामुळेच घेतली होती कारण मला पॅक पॅक नको होतं. झुडिओमध्ये घेतलेली आणि झुडिओमध्ये एवढी मोठी लाईन होती ट्रायलला आणि मी ह्याच्यापेक्षा एक नंबर कमी नेला होता मध्ये. तो आमू माझी बहीण ती मला बाहेरून देत होती की ही ट्राय कर. मग हे मी तिला सांगायचे नाही हा नंबर आण हा होईल. मग मी हे मोठी जीन्स घालून बघितली ह्याच्यापेक्षा मोठी साईज होती त्याची आणि 32 आहे. मी 34 घेऊन गेले होते एक्सेल. मग मी तर ती मला खूप लूज झाली. मग तिला म्हणलं की ही लूज होतीये. ती म्हणली ह्याच्यापेक्षा एक कमी कलर. मग तिनं मग तिने एक नंबर 32 आणून दिली. तोपर्यंत माझं सगळं चेंज वगैरे करून मी बाहेर आले होते. म्हणलं मला आता कंटाळा आलाय. म्हणली ही बसतीये का? म्हणलं बसेल ही काय नाही होत. म्हणलं बसते. ती लूज होत होती म्हणजे ही परफेक्ट बसेल कारण मी दुसरा एक टॉप घेतला होता तो पण मला परफेक्ट बसला होता. मी एक नंबर कमी नाही घेतला आणि ही आता मला बिलकुलच बसत नाहीये. वेस्ट ऑफ मनी झालीये. कुठूनच कशीच बसत नाही. फारच लूज आहे आणि आता ह्याच ब्लॉग मध्ये तिला कळेल की ही जीन्स मी नाही घातलेली. त्याच्यामुळे तिला आता ओरडा बसणार आहे मला की म्हणली नाही तिथंच ट्रायल करायला पाहिजे होतं. पण खरंच खूप कंटाळा आला होता आणि ट्रायलला डबल लाईनला लागावं लागलं असतं नंतर मग कंटाळा केला. ही जीन्स काही कामाची नाही. आणि ही एक पॅन्ट आहे म्हणजे अगेन ब्ल्यू कलर पण मी ही वापरलेली आहे खूप त्याच्यामुळे वापरत नाही. आणि हे पण स्ट्रेट फिट आहे आणि हा असा कट आहे साईडला गुडघ्यापासून खाली असा कट येतो. पण छान फॅशनेबल दिसते. ती पण मी झुडिओ मधूनच घेतली होती. बाकी दुसरेही मार्केटमधून घेतलेले असतात. आणि हा टॉप हा पण तुम्ही रामोजी फिल्म सिटीच्या ब्लॉग मध्ये बघितला असेल. स्लीव्ज आहेत आणि हे येतं हातावर. एक आहे जीन्स जसे कमी आहेत तसे जीन्सवरचे टॉप पण खूप कमी आहेत. असे 3 मी एकदाच घेतले होते हे जेव्हा आम्ही कोकणला फिरायला गेलो होतो. त्या दोन्ही मधला हा सगळ्यात जास्त कलर आवडतो मला कारण ते म्हणतात तसंच की हा पेंट कलर आहे. ते दोन्ही डार्क होतात. पण मला नेव्ही ब्ल्यू कलर खूप आवडतो म्हणजे डार्क आहे तरी पण असं त्यात पण उठून दिसते वाटते मला. ते म्हणजे जीन्स म्हणजे मॉडर्न वेअर काय म्हणतात ते एवढं काही नाही माझं जास्त. एवढंच आहे जे आहे ते एथनिक वेअर आहे जास्त कारण मी ते डेली पण यूज करते त्याच्यामुळं. आणि साड्यांचं पण खूप मोठं कलेक्शन आहे पण आता ते त्याच्यावर मला पूर्ण एक ब्लॉग बनवावं लागेल
ते जर असं डेली ब्लॉग मध्ये घेतलं तर मग एवढा वेळ नाही पुरणार, कारण साड्या खूप आहेत. तुम्हाला माझं ड्रेसचं कलेक्शन कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्की कळवा. आणि तुम्हाला माझा सगळ्यात जास्त कोणता ड्रेस आवडला सगळ्या ड्रेस पैकी ते पण मला कमेंट करून कळवा. तर असं होतं माझं एथनिक वेअर आणि वेस्टर्न वेअर म्हणू शकताय. आणि डेली वेअर तर काय तुम्ही रोजच्या व्हिडिओमध्ये बघतच असता, ते काही वेगळं दाखवायची गरज नाही वाटली मला, त्याच्यामुळे मी बाकीचे टॉप दाखवले नाहीत. आणि पॅन्ट वगैरे तर काय लेगीज आहेत, 1-2च माझ्याकडे अशा काय स्ट्रेटवाल्या तशा आहेत. मोस्टली घरी वापरायला मी अशा स्ट्रेट पॅन्टच हे करत असते, कारण ते लूज लूज कम्फर्टेबल वाटते दिवसभर. आणि बाकी बाहेर जाताना मग टॉपवर लेगीज असतातच सगळ्याकडे, काळी पांढरी पिवळी निळी ज्या की प्रत्येक टॉपवर होतात, अशा 2-4 लेगीज तर सगळ्याकडे असतातच. सो चला आता सांगते मी बड्डेचं. स्टे ट्यून. सान्वीचा बर्थडे आज होतोय की नाही पावसाच्या हिशोबावर आहे. आता कपडे काढायला वर आले होते आणि हे बघा आभाळाची तर आज भीतीच वाटायली. पाऊस लागलाय. हॅपी टू कसं करायचं आता? करायचंच नाही. सांग ना. काय ओ माय गॉड, ओ माय गॉड, ओ माय गॉड म्हणा. ओ माय गॉड. ओ माय गॉड म्हण. ओ माय गुड. गुड. अरे 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 हळू हळू हळू. हॅपी टू करायचं. हॅपी टू होतंय का नाही शंका आहे. तिला पण हॅपी टू करायचं. अयो अयो लई दावलंस का दिदू? काही नाही आता. खाली गेल्याशिवाय पाणी नाही ना, काही नाही. गाडी अडकली. कोण होत? हे लय भीतीदायक आहे बघ हे. तिकडं काय बघितलं तिकडं नाहीये खाली, हे आबाळ मध्येच आहे. ते चाललंय आता. जा रे बाबा. चिक्का मी करते ना. कशामुळे देऊ? नाही देणार. फायनली पाऊस थांबला होता आणि आम्ही चाललो होतो सान्वीचा बर्थडे सेलिब्रेट करायला. मी हा सिंपल असा कुर्ता घातला आणि नंतर माझ्या लक्षात आलं की पडद्याचा कलर आणि ह्याचा कलर सेमच आहे. सो आम्ही असं कॅफे आहे इथंच एक, तर तिथं गेलो होतो. त्या 3 जणी आल्या होत्या आणि आणखीन 2 यायच्या बाकी होत्या. आणि इथं ह्या मॅडमची अशी मस्ती चालली होती, कारण हिला घराच्या बाहेर गेलं की फार म्हणजे मूड एकदम फ्रेश असतो तिचा. आणि ती तिच्या मैत्रिणीला पहिल्यांदाच भेटली होती, तरी पण ती इतक्या सगळ्यांना दीदी 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 म्हणून हाक मारत होती. आणि बाकी मोठे जे लोक असतात ना त्यांना ती बोलत नव्हती. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, dear Sanvi. Happy birthday to you. नंतर मी इथं पिझ्झा, फ्रेंच फ्राईज आणि बर्गर ऑर्डर केले होते. बर्गर यायचे आणखीन बाकी होते. आणि असा मस्त आम्ही सान्वीचा बर्थडे सेलिब्रेट केला. फायनली सानूचा बर्थडे झाला आज, कारण पावसामुळे हे 15 दिवसात आज उद्या करण्यात येत होतं. त्या दोघी पण तिच्या मैत्रिणीला त्यांच्या घरी सोडवायला गेलेत, कारण आता पण खूप पावसाचं वातावरण आहे, त्याच्यामुळे हे गाडी घेऊन सोडवायला गेलेत. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.